विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेसाठी जी लेक्चर सिरीज आपण पेपर 1साठी सुरू केलेली आहे, त्या लेक्चर सिरीजमधला युनिट नंबर 2मधला हा तिसरा टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तिसरा लेक्चर आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या टॉपिकमध्ये थेसिस अँड आर्टिकल रायटिंग, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च आणि रिसर्च इथिक्स हे 3 पॉईंट आपण बघणार आहोत. याच्या आधीच्या पार्टमध्ये म्हणजेच दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण मेथड ऑफ रिसर्च आणि स्टेप ऑफ रिसर्च हे पॉईंट बघितले होते. आता आपण जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करूयात आणि जे पॉईंट्स बाकी आहेत ते आपण बघूयात की थेसिस अँड आर्टिकल रायटिंग म्हणजे काय. तर बघा, प्रबंध आणि संशोधन लेख, आपण जे संशोधन करणार आहोत त्याचं थेसिस कसा लिहायचा आणि संशोधन लेख आर्टिकल जे आपण पब्लिश करतो वेगवेगळ्या जर्नलमध्ये ते कसे लिहायचे, त्याचं काय स्वरूप आहे, तर ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, संशोधनामध्ये आपण इतर लेखकांची पुस्तकं, संकेतस्थळ किंवा अहवाल इतर स्रोतांमधून वापरत असतो. म्हणजे ऑलरेडी कोणीतरी पब्लिश केलेलं आहे एखादं बुक, काही आर्टिकल न्यूजपेपरच्या असतील, काही रेफरन्स बुक्स असतील, वेबसाईटची काही माहिती असतील, काही रिपोर्ट्स असतील गव्हर्नमेंटचे वगैरे, तर त्या माहितीमधून आपण माहिती घेत असतो, त्याचा वापर करत असतो. तर त्या माहितीचा मूळ स्रोत योग्य पद्धतीने नमूद करणे म्हणजे संदर्भ नोंदवणे किंवा रेफरन्सिंग देणे होय. बऱ्याच वेळा असं होतं की एखादं आर्टिकल आपण कुठेतरी वाचलं असतं आणि आपण आपल्या संशोधनामध्ये, आपण आपल्या लिखाणामध्ये त्याचा संदर्भ देतो. मग तो संदर्भ देणे किंवा त्याचा उल्लेख करणे यालाच संदर्भ नोंदवणे असं म्हणतात. आणि यामुळे संशोधनाची विश्वासार्हता काय होते, वाढते आणि प्लॅगरिझम जे आहे किंवा वाङ्मय चौर्य किंवा त्याला आपण साहित्य चौर्य म्हणतो, तर ते टाळले जाऊ शकते. आता संदर्भ नोंदवणे म्हणजे काय, हे थोडक्यात इतर लेखकांची माहिती वापरताना त्यांचा मूळ स्रोत जो आहे तो नमूद करणे, असं त्याचं डेफिनेशन होऊ शकते. आता संदर्भ नोंदवण्याचे स्वरूप काय आहेत, म्हणजे फॉर्मॅट ऑफ रेफरन्सिंग काय आहेत, म्हणजे कुठले कुठले घटक आपण दिले पाहिजे, तर ते घटक आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. सगळ्यात आहे की आपण एखादी माहिती घेत असू तर ती माहिती कोणी पब्लिश केलेली आहे, म्हणजे त्याचा ऑथर कोण आहे, त्याचा लेखक कोण आहे, त्या लेखकाचं नाव आपल्याला दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे प्रकाशन वर्ष, ज्या वर्षी संबंधित साहित्य पब्लिश झालं असेल तर ते प्रकाशन वर्ष आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतं. दुसरं आहे पुस्तक किंवा लेखाचे शीर्षक, म्हणजे एखाद्या बुकमधून आपण तो विषय घेतला असेल, संदर्भ घेतला असेल, तर त्याचं टायटल काय आहे किंवा त्या पुस्तकाचं नाव काय आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पब्लिशर, कोणी पब्लिश केलं, कुठल्या प्रकाशनाच्या माध्यमातून ते पब्लिश झालं, तर ते पब्लिशरसुद्धा, त्याचं नावसुद्धा आलं पाहिजे, प्रकाशकाचं नाव. त्याच्यानंतर आहे प्रकाशन स्थळ, म्हणजे प्लेस ऑफ पब्लिकेशन, कुठून पब्लिश केलं, तर तेही आपल्याला घ्यायचं आहे. जर्नलमधून जर आपण घेणार असून रेफरन्स, तर त्या जर्नलचं नाव आलं पाहिजे. एखादी ऑनलाईन पद्धतीने इन्फॉर्मेशन आपण गोळा करत असू तर URL त्याचा जो आहे तो आला पाहिजे. त्याच्यानंतर एखादा इश्यू असेल, बऱ्याच वेळा आर्टिकल जे आहे ते वेगवेगळ्या इश्यूमध्ये पब्लिश करतात, तर तो इश्यू किंवा त्याचा व्हॉल्यूम जो आहे, त्याचा खंड जो आहे, तो खंड आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि कुठल्या पेज नंबरवर ती माहिती दिलेली आहे, तर ते पृष्ठ क्रमांक किंवा पेज नंबर एवढं देणं आपल्याला अपेक्षित आहे संदर्भ देत असताना, म्हणजे रेफरन्सिंग करत असताना. आता संदर्भ नोंदवण्याच्या प्रमुख स्टाईल कुठल्या आहेत, म्हणजे शैली कोणत्या आहेत, तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या स्टाईल ज्या आहेत रेफरन्स देण्याच्या त्या असू शकतात आहेत. मात्र सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या स्टाईल ज्या आहेत त्या आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. पहिलं आहे APA स्टाईल, दुसरं आहे MLA स्टाईल, तिसरं आहे चिकागो स्टाईल आणि चौथं आहे हार्वर्ड स्टाईल. आता APA म्हणजे काय, तर त्याचा फुल फॉर्म बघा, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. MLAचा आहे मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. नेक्स्ट आहे चिकागो स्टाईल आणि हार्वर्ड स्टाईल. आता हे काय आहेत ते आपण बघूया. तर बघा, APA स्टाईल काय आहे,
तर APA स्टाईल म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ही स्टाईल संदर्भ नोंदवण्याची जगातील सर्वाधिक जास्त वापरली जाणारी स्टाईल आहे किंवा शैली आहे. ओके, जगामध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी APA स्टाईल आहे. आता शिक्षणशास्त्र म्हणजे एज्युकेशन, त्याच्यानंतर सायकोलॉजी, सोशल सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स आणि इतर जे सोशल सायन्समधले सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्टमधले रेफरन्स देण्यासाठी APA स्टाईल हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आता APA स्टाईल म्हणजे काय, तर कसं असतं ते तर बघा, APA स्टाईलमध्ये लेखकाचं नाव आणि प्रकाशनाचं वर्ष यांना विशेष महत्त्व दिलेलं आहे. काय, APA स्टाईलमध्ये जो ऑथर आहे तो ऑथर आणि डेट ऑफ पब्लिकेशन, तर त्या दोघांचं म्हणजे इयर ऑफ पब्लिकेशन यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वाचकाला माहितीचा स्रोत आणि ती माहिती किती अपडेटेड आहे हे लगेच समजतं. बऱ्याच वेळा आपण एखादं पुस्तक घेतो आणि ते पुस्तक घेतल्यानंतर आपण इयर ऑफ पब्लिक ते बघत असतो, हे किती जुनं आहे किंवा किती नवीन आहे हे आपल्याला लगेच समजतं. म्हणून या ठिकाणी ऑथर नेम आणि डेट ऑफ पब्लिश किंवा इयर ऑफ पब्लिश हे आपल्याला दिसत असतं. आता APA स्टाईलचे फायदे काय आहेत तर बघा, ही संदर्भ देण्याची सगळ्यात सोपी आणि स्पष्ट पद्धत आहे. लेखक आणि वर्ष लगेच समजतो. प्लॅगरिझम टाळण्यास मदत होते. संशोधनाची विश्वासार्हता वाढते आणि आंतरराष्ट्रीय सर्वाधिक स्तरावर वापरली गेलेली ही स्टाईल आहे. कुठली, APA स्टाईल. दुसरा आहे त्याचा मजकुरामधील संदर्भ किंवा इंटेक्स्ट सायटेशन कसं देतात ते आपण थोडक्यात बघण्याचं करूया. APA स्टाईलच आहे. APA स्टाईलच्या पॉईंटमध्येच आपण आहोत. तर बघा, संशोधन लेखनात एखाद्या लेखकाची माहिती वापरल्यास त्या ठिकाणी लेखकाचे नाव आणि प्रकाशन वर्ष नमूद केले जाते. आता एक एक्झाम्पल म्हणून तुमच्या स्क्रीनवर दिसतंय की संशोधन ही ज्ञाननिर्मितीची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. इन ब्रॅकेट पाटील, कॉमा 2022 आणि ब्रॅकेट कंप्लीट आणि पुढे फुल स्टॉप आहे. तर ही स्टाईल जी आहे, एखाद्या टेक्स्टमधून आपण रेफरन्स घेणार असो तर ह्या पद्धतीने तो घेतला पाहिजे. इन ब्रॅकेट पाटील दिलेला आहे म्हणजे ऑथर आहे, कॉमा दिला आहे आणि इयर ऑफ पब्लिकेशन आहे 2022 आणि फुल स्टॉप दिलेला आहे, ब्रॅकेट कंप्लीट आहे. आता एखाद्या बुकमधून आपण रेफरन्स घेणार असो तर बुकचा रेफरन्स कसा दिलेला आहे तर बघा, लेखकाचं आडनाव आहे, त्याच्यानंतर नावाचं आद्याक्षर आहे, त्याच्यानंतर फुल स्टॉप आहे, इन ब्रॅकेट वर्ष आहे, पुन्हा फुल स्टॉप आहे, पुस्तकाचं नाव आहे, पुन्हा फुल स्टॉप आहे आणि प्रकाशक आणि पुन्हा फुल स्टॉप. या पद्धतीने हे APA स्टाईल आहे. कशाचं तर बुकमधून आपण रेफरन्स घेणार असू तर. आता बघा, पुन्हा तुमच्यासमोर तेच एक्झाम्पल आहे. पाटील म्हणजे आडनाव दिलेलं आहे पहिलं लेखकाचं, त्याच्यानंतर R, आता नावाचं आद्य अक्षर, त्या व्यक्तीचं जे नाव असेल त्याचं पहिलं अक्षर, पाटील, कॉमा त्या व्यक्तीच्या नावाचं आद्य अक्षर म्हणजे पहिलं नाव R, पुन्हा फुल स्टॉप आहे. त्याच्यानंतर इन ब्रॅकेट इयर ऑफ पब्लिशर 2022, इयर ऑफ पब्लिकेशन आहे 2022, ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा फुल स्टॉप. पुस्तक कुठलं आहे, पुस्तकाचं नाव आहे रिसर्च मेथोडॉलॉजी, पुन्हा फुल स्टॉप. पुणे पब्लिकेशन, प्रकाशकाचं नाव काय आहे, पुणे पब्लिकेशन. ओके, तर ह्या पद्धतीने APA स्टाईलमध्ये हा रेफरन्स दिलेला आहे. तेच मराठीमध्ये कसं तर पुन्हा तसंच पाटील दिलेला आहे, त्याच्या नावाचं आद्याक्षर R आहे, इयर ऑफ पब्लिकेशन 2022 आहे, फुल स्टॉप. संशोधन पद्धती हे पुस्तकाचं नाव आहे आणि डायमंड पब्लिकेशन हे पब्लिशरचं नाव आहे. ओके, तर या पद्धतीने APA स्टाईल दिलेली आहे. आता दुसरी आहे MLA स्टाईल. आता MLA स्टाईल म्हणजे काय तर मॉडर्न लँग्वेज असोसिएशन. ही स्टाईल संदर्भ नोंदवण्याची एक महत्त्वाची पद्धत आहे आणि ही स्टाईल भाषा, साहित्य, मानवविज्ञान म्हणजे ह्युमॅनिटीज, इतिहास, संस्कृती, अभ्यास, तत्त्वज्ञान आणि कला या विषयामध्येही वापरली जाते. आता मागचं काय होतं तर मागच्यामध्ये पण कॉमर्स, मॅनेजमेंट किंवा अजून बरेच असे विषय होते की ज्याच्यामध्ये APA स्टाईल वापरली होती. आता MLA स्टाईल जी आहे मॉडर्न लँग्वेज म्हणजे लँग्वेज संदर्भात किंवा हिस्ट्री संदर्भात किंवा ट्रॅडिशन संदर्भात माहिती जी आहे किंवा विषय जे आहे या विषयामध्ये MLA स्टाईल वापरली जाते. आता MLA स्टाईलमध्ये काय आहे तर लेखकाचं नाव
आणि पृष्ठ क्रमांक म्हणजे ऑथर आणि पेज नेम यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आता मागच्या APA स्टाईलमध्ये लेखकाचं नाव आणि प्रकाशन वर्ष याला महत्त्व दिलं होतं, पण MLS स्टाईलमध्ये काय आहे, लेखकाचं नाव आणि पेज नंबर यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. ओके, APA स्टाईलमध्ये प्रकाशन वर्षाला जास्त महत्त्व दिलं जात नाही. हाच पॉईंट याच्या आधी सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतर MLS स्टाईलची काही वैशिष्ट्ये आहे. तर बघा, लेखकाचं आडनाव प्रथम लिहिलं जातं. त्याच्यानंतर मजकुरातील संदर्भामध्ये लेखकाचं नाव आणि पृष्ठ क्रमांक दिलं जातं, म्हणजे जे काही टेक्स्ट आहे त्या टेक्स्टमध्येच. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे संदर्भ सूचीला वर्क सायटेड असे म्हणतात, जी काही आपण बिब्लिओग्राफी म्हणतो आपण. तर जी काही संदर्भ ग्रंथ सूची देतोय तर त्या संदर्भ ग्रंथ सूचीला वर्क सायटेड असं म्हणतात. आणि सर्व संदर्भ वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये मांडले जातात. साहित्य आणि मानविद्या या विषयामध्ये सर्वाधिक वापरली जाते. ओके, आता थोडक्यात आपण ह्या ज्या स्टाईल आहेत या कंपॅरेटिव्ह बघूया. बघा, एका ठिकाणी APA स्टाईल आहे, दुसऱ्या ठिकाणी MLS स्टाईल आहे. तर पुस्तकाचा संदर्भ आपल्याला द्यायचा असेल तर APA स्टाईलमध्ये बघा, लेखकाचं आडनाव आहे, कॉमा, नावाचं आद्याक्षर आहे, फुल स्टॉप, त्याच्यानंतर इन ब्रॅकेट वर्ष आहे, ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा फुल स्टॉप, पुस्तकाचं नाव आहे, फुल स्टॉप, आणि प्रकाशक. हे झालं APA स्टाईलमध्ये. इकडे MLS स्टाईलमध्ये काय, तर लेखकाचं आडनाव आहे, कॉमा, त्याचं नाव आहे, जे नाव असेल पूर्ण ते नाव असेल, फुल स्टॉप, पुस्तकाचं नाव आहे, फुल स्टॉप, प्रकाशक आहे, कॉमा, आणि वर्ष, पुन्हा फुल स्टॉप. तर ह्या पद्धतीने ह्या दोघांमधला फरक आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. आता त्याचं उदाहरण बघा. APA स्टाईलमध्ये बघा कुलकर्णी, कॉमा, MLS स्टाईलमध्ये बघा कुलकर्णी, कॉमा, APA स्टाईलमध्ये बघा यस दिलेला आहे आणि फुल स्टॉप. मात्र MLS स्टाईलमध्ये पूर्ण नाव त्याचं दिलेलं आहे सुनील, आणि APA स्टाईलमध्ये फक्त नावाचं पहिलं अक्षर दिलेलं आहे यस. ओके, फुल स्टॉप आहे दोन्ही ठिकाणी. त्याच्यानंतर APA स्टाईलमध्ये इन ब्रॅकेट 2022 म्हणजे प्रकाशकाचं वर्ष दिलेलं आहे, प्रकाशनाचं वर्ष, आणि फुल स्टॉप दिलेला आहे. मात्र MLS स्टाईलमध्ये रिसर्च मेथडॉलॉजी पुस्तकाचं नाव दिलेलं आहे, फुल स्टॉप. त्याच्यानंतर APA स्टाईलमध्ये पुस्तकाचं नाव दिलेलं आहे रिसर्च मेथडॉलॉजी, आणि MLS स्टाईलमध्ये पब्लिकेशन दिलेलं आहे, कुठून पब्लिश झालेलं आहे तर ते 2022 शेवटी वर्ष दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीने APA आणि MLS स्टाईल आपल्याला सांगता येऊ शकते. आता पुढच्या मेथड आहे चिकागो स्टाईल आणि हार्वर्ड स्टाईल. आता याच्यामध्ये बघा स्वरूप कसं आहे, तर लेखकाचं नाव, फुल स्टॉप, पुस्तकाचं नाव, फुल स्टॉप, प्रकाशन स्थळ, त्याच्यानंतर प्रकाशक, कॉमा, आणि वर्ष, फुल स्टॉप. आता हार्वर्ड स्टाईलमध्ये बघा, लेखकाचं आडनाव आहे पहिलं, त्याच्यानंतर आद्याक्षर आहे, त्याच्यानंतर वर्ष आहे, नंतर पुस्तकाचं नाव आहे, प्रकाशक आहे, आणि प्रकाशनाचं स्थळ आहे. तर हा जो बदल आहे किंवा फरक आहे तो आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. आता उदाहरणासाठी पुन्हा तेच उदाहरण आहे. बघा, कुलकर्णी, कॉमा, सुनील डॉट रिसर्च मेथडॉलॉजी डॉट पुणे पब्लिकेशन्स, कॉमा, 2022. इकडे हार्वर्ड स्टाईलमध्ये कुलकर्णी, कॉमा, एस, फुल स्टॉप, 2022, कॉमा, रिसर्च मेथडॉलॉजी, कॉमा, पुणे पब्लिकेशन्स, कॉमा, पुणे, आणि फुल स्टॉप. तर ह्या पद्धतीने हार्वर्ड स्टाईल आणि चिकागो स्टाईलमधला फरक आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. फार महत्त्वाचा पॉईंट आहे. या पद्धतीने एक्झाम्पल दिले जातात परीक्षेमध्ये, आणि एक्झाम्पल दिल्यानंतर ही कुठली मेथड आहे हे विचारलं जाऊ शकतं, तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. आता ह्या चारही शैली ज्या आहेत, APA, MLA, चिकागो आणि हार्वर्ड, तर या शैलींचं महत्त्व काय आहे, तर बघा, संशोधनाची विश्वासार्हता वाढते. संशोधन किती महत्त्वाचं आहे आणि हे किती ऑथेंटिक आहे, तर ह्याचा विश्वास जो आहे हा वाढताना आपल्याला दिसतो. दुसरं आहे प्लॅगरिझम टाळता येते. हे कोणाचं तरी साहित्य आहे, आम्ही त्याचा रेफरन्स घेतलेला आहे, ते माझं स्वतःचं नाही, असा समज जो आहे तो दिला जातो, आणि लोकांमधला गैरसमज जो आहे तो टाळला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे वाचकांना मूळ स्रोत शोधणं
सहज शक्य होते. आता एखादा संदर्भ दिलेला आहे, मात्र हा संदर्भ कुठून घेतला तर त्याचा मूळ स्रोत काय आहे ते इझिली शोधता येते. त्याच्यानंतर आहे संशोधन आंतरराष्ट्रीय मानकानुसार तयार होते. म्हणजे जे काही संशोधन आहे आणि जे काही इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डनुसार आपलं संशोधन जे आहे ते तयार होत असतं. बघा APA, MLA, चिकागो आणि हार्वर्ड या संदर्भ नोंदवण्याच्या 4 प्रमुख शैली आहे किंवा स्टाईल आहेत. कोणतीही शैली वापरायची हे ते विद्यापीठ, संशोधन संस्था, जर्नल किंवा विषयाच्या स्वरूपानुसार अवलंबून आहे. योग्य शैलीचा वापर जर व्यक्तीने केला तर संशोधन अधिक शास्त्रीय, विश्वासार्ह आणि व्यवस्थित दर्जेदार बनू शकते. तर हे ह्या पद्धतीने या स्टाईल आहे. आता पुढचा पॉईंट आपण घेणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च. म्हणजे संशोधनामध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर काय आहे. ओके, बघा टेक्नॉलॉजी खूप झपाट्याने वाढत आहे. अनेक ॲप्लिकेशन, अनेक सॉफ्टवेअर हे इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. त्याच्यामुळं संशोधनामध्ये देखील ICTचा मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला दिसत आहे. तर तो काय आहे तो आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. बघा ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे माहितीचे संकलन, त्याची साठवण, त्याची प्रक्रिया, विश्लेषण आणि प्रसारण करण्यासाठी वापरले जाणारे संगणक, इंटरनेट, सॉफ्टवेअर, मोबाईल, टेक्नॉलॉजी आणि डिजिटल साधने हे होय. ओके, संशोधन कार्य अधिक जलद, अधिक अचूक आणि अधिक प्रभावी तसेच विश्वासार्ह करण्यासाठी ICTची महत्त्वाची भूमिका आहे. आता संशोधनामध्ये ICTचा उपयोग कुठे होतो तर ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, माहितीचे संकलन म्हणजे डाटा कलेक्शन. दुसरं आहे साहित्याचा आढावा, रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचरमध्ये ICT वापरली जाते. हे आपण थोडक्यात बघतोय, पुढे आपण डिटेल बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे माहितीचे संचयन म्हणजे डाटा स्टोरेज. नेक्स्ट आहे माहितीचे विश्लेषण म्हणजे डाटा ॲनालिसिस. नेक्स्ट आहे आलेख आणि तक्ते तयार करणे म्हणजे चार्ट्स अँड टेबल. नेक्स्ट आहे प्रबंध आणि लेखन म्हणजे थेसिस अँड आर्टिकल रायटिंग. आणि शेवटचं आहे संवाद आणि सहकार्य म्हणजे कम्युनिकेशन अँड कोलॅबरेशन. आता एक एक पॉईंट आपण डिटेलमध्ये बघूया. पहिला पॉईंट आहे माहितीचे संकलन. बघा, डाटा कलेक्शन. आता डाटा कलेक्शन करण्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने माहिती गोळा करत असतो. ओके, माहिती गोळा करण्यासाठी आपण काही मेथड वापरतो, काही साधनं वापरतो. त्याच्यापैकी आहे गुगल फॉर्म. हे लॉकडाऊनपासून खूप मोठ्या प्रमाणात वापर होणारी गोष्ट आहे. ओके, गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला हवी ती माहिती आपण विद्यार्थ्यांकडून, ठराविक लोकांकडून मागवू शकतो आणि त्या पद्धतीने आपलं संशोधन जे आहे ते संशोधन आपण पूर्ण करू शकतो. दुसरं आहे ऑनलाईन क्वेश्चनायर. आता ऑनलाईन क्वेश्चनायरसुद्धा वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत, त्या माध्यमातून आपण ही माहिती गोळा करत असतो. नेक्स्ट आहे ईमेल सर्वे. जी काही माहिती आपल्याला हवी आहे ती आपण ईमेल करतो संबंधित लोकांना आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करत असतो. त्याच्यानंतर आहे सोशल मीडिया सर्वे. आता सोशल मीडियावरून सर्वे घेणं किंवा पोल ठरवणं हे सुद्धा माहिती संकलनाचं एक महत्त्वाचं साधन आहे. बऱ्याच वेळा न्यूजमध्ये आपण बघतो की एखाद्या गोष्टीचा पोल घेतला जातो किंवा व्हॉट्सअपवर आपण एखाद्या गोष्टीचा पोल घेतो. तर हे माहिती संकलनाचाच एक प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. दुसरा पॉईंट आहे साहित्याचा आढावा, रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर. म्हणजे काय, संशोधक इंटरनेटद्वारे विविध पुस्तकं, संशोधन लेख आणि अहवाल सहज मिळवू शकतो. म्हणजे आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. इंटरनेटवर आपण संबंधित डिपार्टमेंटचे रिपोर्ट जे आहे, जे इयरली पब्लिश होतात, तर ते आपण इझिली बघू शकतो. ई बुक्स जे आहेत ते आपण बघू शकतो. आर्टिकल जे आहे तेही आपल्याला सहज मिळू शकतात आणि त्याचा वापर जो आहे तो आपण आपल्या संशोधनात करू शकतो. तर याच्यामध्ये बघा, ई जर्नल्स हे आपल्याला एक्झाम्पल देता येईल. इन्फ्लिबनेट आहे, याचंही उदाहरण आपल्याला देता येईल. शोधगंगा आहे, शोधगंगावरून अनेक थेसिस आणि आर्टिकल आपल्याला सापडतात. गुगल स्कॉलर आहे. गुगल स्कॉलरवर जर आपण आपलं रजिस्ट्रेशन केलं आणि आपल्याला जो पॉईंट पाहिजे आहे त्याचा आपण अलार्म लावून ठेवला किंवा ते सेट करून ठेवला तर आपल्याला अनेक टॉपिक जे आहेत ते आपल्या संशोधनाशी संबंधित अलार्म वाजवून आपल्याला ते मिळू शकतात.
त्याच्यानंतर आहे रिसर्च गेट. रिसर्च गेटवर सुद्धा अनेक आर्टिकल आपल्याला मिळत असतात. तिसरं आहे डाटा स्टोरेज. आता डाटा स्टोरेज म्हणजे माहितीचे संचयन जे आहे, माहिती साठवण्यासाठी आपल्या इंटरनेटचा आणि या सगळ्या साधनांचा वापर केला जातो. बघा, मोठ्या प्रमाणातील संशोधन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ICT उपयोगात ठरते. सुरुवातीला कमी स्टोरेजवाले मोबाईल यायचे, पण आता जवळपास 250 GB किंवा 256 GB 500 GB स्टोरेज जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा यायला लागलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक असे ड्राईव्ह आहेत की ज्या ठिकाणी आपण सुरक्षितपणे डाटा जो आहे तो स्टोअर करू शकतो किंवा साठवू शकतो. तर सगळ्यात आधी आहे गुगल ड्राईव्ह. गुगल ड्राईव्ह ज्यांचा ईमेल ID आहे, आता हे कंपल्सरीच आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहे, सगळ्यांकडे ईमेल ID असतात, तर गुगल ड्राईव्ह आपल्याला ती सुविधा मिळते. गुगल ड्राईव्हमध्ये आपण माहिती साठवू शकतो. त्याच्यानंतर वन ड्राईव्ह, ड्रॉप बॉक्स, क्लाउड स्टोरेज, तर या माध्यमातून आपण माहितीचे संचयन करू शकतो. नेक्स्ट आहे माहितीचे विश्लेषण म्हणजे डाटा ॲनालिसिस. आता जी काही माहिती आपण गोळा केलेली आहे त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करण्यासाठी म्हणजे सांख्यिकीय विश्लेषण करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर आपल्यासमोर आहेत आणि या सॉफ्टवेअरचा वापर आपण माहितीचे विश्लेषण करण्यासाठी करत असतो. तर याच्यामध्ये बघा MS Excel फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्या माध्यमातून आपण आपला जो डाटा आहे त्याचा ॲनालिसिस करू शकतो. SPSS सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल पायथॉन आहे आणि स्टॅटा हे ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर जे आहे या माध्यमातून आपण माहितीचे विश्लेषण जे आहे ते करू शकतो. आता बघा, आलेख आणि तक्ते तयार करण्यासाठी जे काही चार्ट्स आहेत ते चार्ट्स तयार करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या या टूल्सचा वापर करू शकतो. मग चार्ट तयार करण्यासाठी बघा, स्पष्टपणे जे काही आपले निष्कर्ष आहेत ते मांडण्यासाठी आणि आपण जे काही संशोधन केलेलं आहे ते स्पष्ट स्वरूपात मांडण्यासाठी तक्ता आणि चित्र जे आहेत यांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये बघा, प्रबंध लेखन वरच्या याच्यामध्ये बघा की बार चार्ट आहे, पाय चार्ट आहे, लाईन ग्राफ आहे आणि स्टॅटिकल ग्राफ्स आहे. तर ह्या माध्यमातून आपण काय करतो की आपल्याला जे काही मांडायचं आहे किंवा आपले निष्कर्ष जे आलेले आहेत ते ह्या वरील चार्ट माध्यमातून किंवा तक्त्यामधून किंवा चित्रामधून जर दाखवले तर ते अधिक स्पष्ट आणि इफेक्टिव्ह जे आहे ते दिसू शकतात. पुढचं आहे प्रबंध व लेखन म्हणजे थेसिस आणि आर्टिकल रायटिंग. आता बघा की बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर टायपिंगला आपण आपलं मटेरियल देत असतो, परंतु ते आता देण्याची गरज नाही, कारण इतके ॲप्लिकेशन, इतके सॉफ्टवेअर आणि सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला मिळू लागल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. ते स्वतःच आपण तयार करू शकतो किंवा लिहू शकतो किंवा ते टाईप करू शकतो. ओके. आता बघा, संशोधन अहवाल, प्रबंध आणि संशोधन लेख तयार करण्यासाठी ICTचा वापर हा अतिशय महत्त्वाचा ठरत असतो. MS वर्ड झालं किंवा गुगल डॉक्सच्या माध्यमातून सर्व टायपिंग जे आहे ते आपण घरच्या घरी या MS वर्डच्या माध्यमातून आणि गुगल डॉक्युमेंटच्या माध्यमातून करू शकणार आहोत. त्याच्यानंतर आहे रेफरन्स मॅनेजमेंट म्हणजे संदर्भ व्यवस्थापन. जे काही आपण संदर्भ घेतलेले आहेत तर त्याची एक विशिष्ट संदर्भ ग्रंथ सूची तयार केली जाते, ज्याला बिब्लिओग्राफी असं म्हणतो. ते करण्यासाठी सुद्धा विशेष सॉफ्टवेअर जे आहे ते वापरले जातात. फॉर एक्झाम्पल आहे झोटेरो, मेंडले आणि एंडनोट या प्रकारचे सॉफ्टवेअर जे आहे किंवा ॲप्लिकेशन जे आहे याच्या माध्यमातून आपण रेफरन्स जे आहे ते देऊ शकणार आहोत. ओके. पुढचा पॉईंट आहे संशोधन नीतिशास्त्र म्हणजे रिसर्च एथिक्स. बघा, संशोधन करत असताना इथिक्स पाळणं फार महत्त्वाचं आहे. ओके. आता इथिक्स म्हणजे काय किंवा संशोधन नीतिशास्त्र म्हणजे काय, तर बघा, संशोधन करताना सत्यता, प्रामाणिकपणा, निष्पक्षता, गोपनीयता आणि सामाजिक जबाबदारी यांचे पालन करण्याच्या तत्वांना संशोधन नीतिशास्त्र किंवा रिसर्च एथिक्स असं म्हणतात. ओके. पुन्हा आपण डेफिनेशनमध्येच येऊया. संशोधन करताना सत्यता म्हणजे आपण जे संशोधन करत असतो तर हे खऱ्या गोष्टीवरच आहे का, कुठलीही खोटी गोष्ट आपण लोकांसमोर आणणार नाही, तर ती सत्यता आपण जपली पाहिजे. प्रामाणिकपणा, जे काही संशोधन करणार आहे ते प्रामाणिकपणाने त्याचे ऑब्जेक्टिव्ह येतील याच पद्धतीने आपण ते मांडणार आहोत. तिसरं आहे निष्पक्षता म्हणजे एखादी गोष्ट माझ्या संशोधनाच्या विरोधात चालली आहे
किंवा मला निगेटिव्ह रिस्पॉन्स देत आहे म्हणून मी त्याच्यामध्ये काहीतरी चुकीची माहिती भरली आणि त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आणतोय, तर असं करून चालणार नाही. जी काही समोर माहिती येते डाटा कलेक्शनच्या माध्यमातून तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मांडावी लागेल. याला म्हणतात निष्पक्षता. नेक्स्ट आहे गोपनीयता. बऱ्याच वेळा असं होतं की संबंधित लोकांकडून आपण माहिती गोळा करतो, परंतु माहिती गोळा केल्यानंतर त्याची गोपनीयता आपल्याला ठेवावी लागते किंवा ते ठेवणे गरजेचं आहे. ती कुठेतरी लीक होणं, ती कुठेतरी कोणाला तरी सांगणं, तर ही गोष्ट चुकीची आहे. म्हणून गोपनीयता पाळणं ही गरजेची आहे. आणि सामाजिक जबाबदारी की मी या समाजाचा घटक आहे, लोकांकडून मी माहिती गोळा केलेली आहे, त्याचा योग्य पद्धतीनेच वापर मी करेल, ही सामाजिक जबाबदारी. हे सगळं यांचं पालन करणं म्हणजेच संशोधन नीतिशास्त्र होय किंवा रिसर्च इथिक्स होय. आता याचे उद्दिष्ट काय आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, संशोधनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढते. संशोधनामध्ये प्रामाणिकपणा राखणे, प्लॅगरिझम टाळणे, संशोधनातील सहभागी व्यक्तींचे हक्क आणि गोपनीयता जपणे आणि समाजहित आणि वैज्ञानिक प्रगती साधणे. तर हे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत हे रिसर्च इथिक्सचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सांगता येतील किंवा संशोधन नीतिशास्त्राचे उद्दिष्ट आपल्याला सांगता येतील. हाच पॉईंट आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूया. संशोधन नीतिशास्त्र म्हणजे रिसर्च इथिक्स. तुमच्यासमोर स्क्रीन दिसत आहे, एक पिक्चर दिसत आहे, ज्या ठिकाणी एक व्यक्ती विचार करतो की संशोधन नीतिशास्त्र म्हणजे काय. याच्या आधीच आपण डेफिनेशन बघितल्याप्रमाणे संशोधन करताना सत्यता, प्रामाणिकपणा, गोपनीयता, सामाजिक जबाबदारी किंवा निष्पक्षता यांचे पालन करणे म्हणजे काय संशोधन नीतिशास्त्र. आता महत्त्व काय आहे, तर त्याची विश्वासार्हता वाढते, गुणवत्ता वाढते, प्लॅगरिझम टाळता येते, त्याच्यानंतर व्यक्तींचे हक्क जे आहे ते सुरक्षित राहतात आणि एक चांगली प्रतिमा जी आहे संशोधकाची ती तयार होताना आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये बघा, स्क्रीनवर एक मुलगी संशोधन करताना दिसते, काहीतरी लिखाण करताना दिसते, मात्र तिच्या आजूबाजूला वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. प्रामाणिकपणा म्हणजे संशोधनात सत्य आणि अचूक माहिती घेणे गरजेचं आहे. दुसरं आहे निष्पक्षता, वैयक्तिक मत, पक्षपातपणा किंवा पूर्वग्रह न ठेवता संशोधन करणे गरजेचं आहे. गोपनीयता हेही महत्त्वाचं आहे. संमती. आता संमती म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण डाटा कलेक्ट करतो तर त्या डाटा कलेक्शनच्या प्रोसेसमध्ये ज्या व्यक्तीकडून आपण ती माहिती गोळा करत आहोत तर त्याची संमती घेणं, पूर्वसंमती घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे साहित्य चौर्य टाळणे म्हणजे वाङ्मय चौर्य टाळणे किंवा प्लॅगरिझम टाळणे. इतरांचे लेखन किंवा कल्पना किंवा संशोधनाचा वापर करताना योग्य संदर्भ आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे की हे कुठून आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आहे बौद्धिक संपत्तीचा आदर. आता इतर संशोधकांनी जे काही संकल्पना मांडल्या आहेत, कल्पना मांडल्या आहे किंवा लेखन केलेलं आहे तर त्यांचा आदर आपण केला पाहिजे आणि त्यांचा योग्य रेफरन्स आपण दिला पाहिजे. सामाजिक जबाबदारी काय आहे, तर संशोधनाचा उपयोग हे समाजाच्या हितासाठी केला पाहिजे, वैयक्तिक कारणासाठी हे केलं जाऊ नये. नेक्स्ट आहे पारदर्शकपणा म्हणजे संशोधन प्रक्रिया ही माहिती आणि निष्कर्ष याचे प्रामाणिकपणाने, पारदर्शकपणाने आले पाहिजे. तर ह्या पद्धतीने रिसर्च इथिक्स जे आहे ते आपल्यासमोर आहे. ओके. आता नीतिमत्तेचं उल्लंघन कशामधून होऊ शकतं, तर प्लॅगरिझम, की माहिती आपण चोरली आणि ती पब्लिश केली तर ती माहिती जर वापरली तर या ठिकाणी प्लॅगरिझम होतं. त्याच्यानंतर बनावट माहिती तयार करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीने काहीतरी लिहिलेलं आहे आणि सेम आपण आपल्या पद्धतीने तशीच माहिती लिहितोय, तर हे फॅब्रिकेशन झालेलं किंवा बनावट माहिती तयार झालं. त्याच्यानंतर माहितीमध्ये फेरफार करणे हे सुद्धा नीतिमत्तेचं उल्लंघन करणं असं होतं. आणि योग्य व्यक्तीचं नाव न देणं, ज्या व्यक्तीने हे काम केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव न देणं, तर हे सुद्धा म्हणजे रिसर्च इथिक्सच्या विरुद्ध आहे. आणि संमतीशिवाय माहिती पब्लिश करणं किंवा माहिती गोळा करणं हे सुद्धा चुकीचं काम आहे किंवा रिसर्च इथिक्सच्या विरुद्ध काम आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने आपला रिसर्च मेथोडॉलॉजी हा टॉपिक जो आहे किंवा युनिट नंबर 2 जो आहे तो पूर्ण झालेला आहे. लवकरच आपण पुढचा टॉपिक किंवा पुढचा युनिट जे आहे कॉम्प्रेहेन्शन किंवा उतार्यावरील प्रश्न, तर हा टॉपिक घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.